संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातलं तिसरं रिंगण जे आहे ते आज अकलूजमधल्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झालेलं आहे। आपण बघू शकतो की वारकऱ्यांमध्ये अगदी उत्साहाचं वातावरण आहे। काही वारकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातलं तिसरं रिंगण माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झालं आहे। काय मनात भावना आहेत? अगदी अनुपम्य असा सोहळा होता। भावना म्हणजे सांगताच येत नाही। ह्या भावना इतकं भारी वातावरण झालेलं आहे। तो संत तुकाराम महाराजांचा सोहळा म्हणजे हा कुठेच वर्णू शकत नाही आपण। असा सोहळा हा तुकाराम महाराजांचा। आणि माझं एवढंच सांगणे की जे या वयात बाहेर दुसरीकडे जे हे करतात जातात त्यापेक्षा ह्या वाटेला जर लागलं तर सर्वात भारी वाटे की सर्वांनी ह्या वाटेने चालावं ही माझी अपेक्षा आहे। आणि हा सोहळा कुठेच वर्णू शकत नाही असा तुकाराम महाराजांचा सोहळा आहे। आता किती वर्षापासून वारी करतो आणि वारीतला अनुभव काय? हे माझं 4थं वर्ष आहे महावारीचं। आणि अनुभव हा न सांगता येण्याजोगा अनुभव आहे की ह्या वाटेने कमी कशाचीच नाही आम्हाला। म्हणजे जे मनात येईल ते पांडुरंग आम्हाला देतोय। कुठून वारी सुरू आहे, म्हणजे कुठल्या गावातून आला? आम्ही देवपासून आलेलो आहे। तुमचं गाव कुठलं? गाव आष्टापूर फाटा। आणखी काही वारकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करून। रामकृष्ण हरी माऊली। वारीमध्ये आनंद घेतायत। आज रिंगण सोहळा पण संपन्न झाला। काय मनात भावना, काय वाटतंय? ह्या वारीपासून आम्ही कमीत कमी सर्व्हिस झाल्या 2001 पासून मी वारी करतो। ह्या वारीचा असा आहे की आम्ही मुखानं जर वर्णन करू नये एवढी आम्हाला ऊर्जा मिळते आणि एवढी वर्षभर आम्हाला शांतता राहते। आणि ह्या वारीबद्दल सांगायचं म्हणजे की ही परंपराच आम्ही चालू, ही वारी केली की आम्हाला वर्षभर ह्याला ऊर्जा मिळते। ह्याचा आनंद आम्हाला हे करताना आम्ही वारी करतो, पुण्यातून करतो। आता हे कमीत कमी माझी आता ही 2099 पासून आहे। आता हे एकदम आनंदाचे वातावरण आहे। शेवट आम्ही हे करून प्रत्येक ठिकाणी आमची एकदम व्यवस्था होते खाण्यापिण्याची। या वारीचं असं हीच करता येत नाही सांगायचं म्हणजे। या वारीच्या वाटेवरती एक रिंगण सोहळ्याचं आयोजन केलं जातं। या रिंगण सोहळ्यातून काय मिळतं? म्हणजे रिंगण सोहळा पाठीमागचं रिंगण सोहळ्यातून असं होतं की आम्हाला महाराज स्वतः बोलायचे, आमचं ह्याच्यातून देहभान विसरून आम्ही एकमुखानं आनंद मिळतो। म्हणजे असा आनंद मिळतो की महागे बी मिळणार आणि पुढे मिळणार असं वर्णन करू शकतो आम्ही वारीबद्दल। आणखी काही वारकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये अगदी रिंगण सोहळा उत्साहात पार पडलाय। काय आपल्याला काय वाटतंय? या सोहळ्याबद्दल आम्हाला असा अभिमान वाटतो की जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या परंपरेप्रमाणे आजपर्यंत हा जो सोहळा आहे एकदम अत्यंत भारी, म्हणजे एकदम माणसाला असं प्रेरणा देणार आहे की। आणखी काही माऊली आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। माऊली, रिंगण सोहळा अगदी उत्साहात पार पडलाय। मानाचा तिसरा रिंगण सोहळा होता, वारीमध्ये आहेत, काय प्रतिक्रिया आहे? अगदी चांगल्या पद्धतीचं रिंगण पार पडलं। का इंदापूरचं रिंगण झालं, आज इथलं अकलूजचं रिंगण होतं। रिंगणामध्ये अगदी चांगला स्वाद घेता मिळाला। आम्ही आज जवळजवळ 15 ते 16 वर्ष झालं वारी करत होतो तुकाराम महाराजच्या पालखीत सुरुवातीपासून। जवळपास 15 ते 16 वर्ष झालं तुम्ही वारी करताय। वारीमधून काय भेटतं? वारीसोबत आयुष्यभरात जेवढं बी काय भेटत नाही तेवढं ह्या वारीत जेवढं भेटतं तेवढं बाकी काय भेटतं। आपण काय कमवू शकत नाही, कमवण्यापेक्षा ही मोठी कमाई आपली सगळ्यापेक्षा। अगदी एवढं समाधान। आयुष्यभरातून जे काही मिळत नाही तेवढं वारीतून मिळतं, अशी खरं तर प्रतिक्रिया जी आहे ते वारकरी देताना आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। एकंदरीत वारी हे नाविन्याची आहे, चैतन्याची आहे, अशी भावना या वारकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, अकलूज। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।